वैजापूर तालुक्यात बाबुळतेल, वाखला, नायगव्हाण, अंजलगाव, टुनकी, बळहेगाव, मनोली, जिरी, बिरोळा, वळण, कविटखेडा, मनेगाव हा डोंगरथडी भाग सतत दुष्काळग्रस्त असतो। या भागात सिंचनाची सोय होण्यासाठी व ही गावं दुष्काळमुक्त होण्यासाठी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांना चांदेश्वरी प्रकल्पाचे निवेदन देण्यात आले। बऱ्याच दिवसापासून रखडलेला चांदेश्वरी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी वाकला येथील सरपंच जयनाथ त्रिभुवन, नारायण शिंदे, मनीषा शिंदे, प्रशांत निकम, भाग्यश्री निकम, अचलगाव येथील नितीन निकम, बळहेगाव येथील अनिल सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, जिरी येथील रवींद्र सातारकर व राजेंद्र सातारकर, मणेगाव येथील सरपंच रमेश साळुंखे व प्रल्हाद साळुंखे, पोपट जगताप, बाबुळतेल येथील संतोष मगर, टुनकी येथील ज्ञानेश्वर गोरे आदी आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। सन्माननीय रमेशजी बोरनारे सर यांनी मागील अधिवेशनामध्येच चांदेश्वरी प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा आज परत एकदा डोंगरथडी भागातील सर्व शेतकरी, प्रगतशील शेतकरी आज उपस्थित राहून सरांना परत एकदा निवेदन देऊन पुन्हा एकदा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळवून किमान बजेट मिळवावं या आशेने आज आम्ही सरांकडे आलो व सरांना या ठिकाणी निवेदन दिलं। मी मणेगावचे सरपंच रमेश पाटील साळुंके आज वैजापूरला थडी भागातील सर्व शेतकरी तसेच प्रमुख गावचे आज सरांना चांदेश्वरी प्रकल्पाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि सरांना एक कळकळीची विनंती आहे की एवढा आमचा प्रश्न कोणत्याही रूपामध्ये मार्गी लावा आणि जेणेकरून आमचा भाग काही दुष्काळग्रस्त असून तो जर पाण्याच्या स्वरूपात काही कंटिन्यू व्यवस्थित जर मार्गी लागला तर आमचा भाग अतिशय शेतकऱ्याचा प्रश्न सुटेल आणि सुजलम सुफलम होईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।